प्रश्नाची उत्तर देत आहेत. आहे विज्ञान या विषयाशी संबंधित प्रश्न आणि असे एकूण 2 फेऱ्या असतील. पहिल्या फेरीमध्ये सर्वसाधारण प्रश्न विचारले जातील जे की सहज सोपे असतील आणि दुसऱ्या फेरीमध्ये थोडंसं त्याची काठिण्य पातळी ही वाढलेली असते. लक्षामध्ये. आता यानंतर विज्ञान या फेरीमधला फर्स्ट राऊंड असेल. रायगड गडासाठी पहिला प्रश्न असेल. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? एकदम उत्तर बरोबर आहे. टाळ्या वाजवा. यानंतर दुसरा प्रश्न असेल शिवनेरी गटासाठी. पाण्याची रासायनिक संज्ञा काय आहे? पाण्याची रासायनिक संज्ञा काय? जे ऑडियन्स आहेत थोडंस लक्ष द्या. जरी या स्पर्धेमध्ये सहभागी नसेल तर पुढच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला कशा प्रकारच्या प्रश्नाची तयारी करावी लागते यासाठी लक्ष द्यायचंय. पाण्याची व्हेरी गुड. प्रश्न उत्तर एकदम बरोबर आहे. यानंतर प्रताप गटासाठी प्रश्न असेल. झाडे प्रकाश संश्लेषण क्रियेत कोणता वायू बाहेर सोडतात? झाडे प्रकाश संश्लेषण जी क्रिया घडून येते जी सगळ्यात प्रश्न लक्षात घ्या. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये झाडे कोणता वायू बाहेर सोडतात? CO2 ऑक्सिजन. व्हेरी गुड. उत्तर बरोबर आहे. इथं लक्ष द्या. यानंतरचा पुढचा प्रश्न असेल पन्हाळ गटासाठी. पहिल्या फेरीमधील पहिला प्रश्न. शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर करतात? शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणत्या साधनाचा किंवा कोणत्या उपकरणाचा वापर करतात? तापमापी. बरोबर आहे उत्तर. यानंतरचा पहिल्या फेरीमधील शेवटच्या लोहगडासाठी प्रश्न असेल. झाडाची पाने हिरवी कशामुळे दिसतात? झाडाची पाने हिरवी कशामुळे दिसतात? की त्यामुळे झाडाची पाने हिरवीगार असतात. कोणता कंटेंट असतो, कोणता घटक असतो त्याच्यामुळे की झाडाची पाने हिरवी असतात? व्हेरी गुड. उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे पहिल्या फेरीमध्ये 5 गटांनी पूर्णच्या पूर्ण प्रश्नाची उत्तरे बरोबर दिलेली आहेत. पहिला राऊंड झाला. या ठिकाणी विज्ञान विषयामधील पहिली फेरी या ठिकाणी झालेली आहे. यानंतर विज्ञान विषयाची दुसरी फेरी असेल आणि त्यामधील हा फेरी होण्याच्या अगोदर एक प्रश्न ऑडियन्ससाठी असेल. पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे? पाण्याचा उत्कलन बिंदू. उत्कलन या शब्दाचा अर्थ कळते का? उकळणे. तर कोणत्या तापमानाला पाणी उकळायला लागतं? किती तापमानाला पाणी उकळायला लागतं त्या तापमानाला त्याचा उत्कलन बिंदू असं म्हणतात. ऑडियन्स मध्ये 100 रुपये अंश सेल्सिअस. यानंतरचा प्रश्न असेल रायगड गटासाठी. ठीक आहे. असेल सेकंड राऊंड विज्ञान विषयामधील दुसरी फेरी असेल, दुसरा राऊंड असेल आणि पहिला प्रश्न असेल रायगड गटासाठी. रक्तातील हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य काय आहे? रक्तामध्ये जे हिमोग्लोबिन नावाचा घटक असतो त्यांचं कार्य काय? रक्त पातळ करणे, रक्त लाल करणे. प्रश्न चुकलेला आहे. रक्त लाल करणे. प्रश्न चुकलेला आहे. प्रश्न असेल ऑडियन्ससाठी. रक्तामधील एक हिमोग्लोबिन घटक असतो त्याचं मुख्य कार्य काय? सांग. नाही
सांग बाळा. रक्त स्वच्छ करणे. सांग बाळा. शुद्ध करणे. नाही नाही. ऑक्सिजनचा पुरवठा करणे. नाही. ऑक्सिजन विरघळण्याचं काम. ऑक्सिजन हे कोणत्या रूपात असतं सांगा बरं. ऑक्सिजन हे कोणत्या रूपामध्ये असते, कोणत्या अवस्थेत असते. वायू रूपामध्ये असून सुद्धा ते द्रवामध्ये विरघळते. त्यासाठी मुख्य काम कोणाचं आहे. हिमोग्लोबिन. कोणाचं आहे. हिमोग्लोबिन. यानंतरचा दुसरा प्रश्न असेल शिवनेरी गटासाठी. यानंतर पुढचा प्रश्न असेल गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला. शिवनेरी गटासाठी प्रश्न असेल गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला. टाइम ऑफ हा प्रश्न असेल ऑडियन्ससाठी. नाही ऑडियन्स पहिलं, त्याच्यानंतर येणं गेलं तुम्हाला. सांग बाळा. तो वर्ग 5वीच्या पुढच्या मुलांनी सांगता आलं पाहिजे. सांग बाळा. व्हेरी गुड. शाबाश सर. आयझॅक न्यूटन. यानंतरचा पुढचा प्रश्न असेल प्रतापगडासाठी. तुम्ही बघा, लक्षात घ्या. सर काय सांगितले, एकच आन्सर ग्राह्य धरले जाईल, पुढचं आन्सर नाही असणार आहे. टाइम जरी असेल तरी विचारपूर्वक तुम्ही उत्तर द्यायचं. चला. ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशामध्ये असतो. ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशामध्ये असतो. वर्ग 6वी 7वीला हे झालेलं आहे. ध्वनीचा वेग वायू, द्रव्य, स्थायू. सगळ्यात जास्त कशात असतो. वायू. उत्तर चुकलेलं आहे सर. ऑडियन्स मध्ये तो प्रश्न असेल यांना. नाही रॉंग. चूक. वर्ग 6वीला मी करून दाखवलं होतो स्थायू मध्ये. बरोबर आहे का. टेबलवर सांगितलं आठवते का काही. प्रतापगडाला या प्रश्नाचे मार्क दिले जाणार नाहीत. यानंतरचा पुढचा प्रश्न असेल पन्हाळगडासाठी. विजेच्या विजेचा दिवा बल्ब असतो ना, त्याच्यामध्ये विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते, ज्यामुळं ती तार जेव्हा चमकते त्याच वेळेस ती काय होते, प्रकाशमय होते पूर्ण. वेळ तुमचा चालू झालेला आहे. उत्तर चुकलेलं आहे. प्रश्न ऑडियन्ससाठी असेल विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते. उत्तर चुकीचं आहे. नाही. नो नाही. सर शेख सर तुम्ही सांगा आता. चॉकलेट खायचं असेल ना तुम्हाला. मी चॉकलेट खातो. चॉकलेट खा. टंगस्टन. व्हेरी गुड. उत्तर बरोबर आहे. टंगस्टन त्याची सध्या पुढचा प्रश्न असेल आणि हा पुढचा प्रश्न असेल लोहगडासाठी. लोहगडांच्या मुलांनी लक्ष द्यायचं. पेशीच्या कोणत्या भागाला पेशीचे ऊर्जा केंद्र असं म्हणतात. पेशीतील कोणता असा भाग आहे की ज्याला पेशीचे ऊर्जा केंद्र असं म्हणतात. हे सुद्धा झालेलं आहे. पेशीपटल. उत्तर चुकलेलं आहे. ऑडियन्ससाठी प्रश्न जाईल. ऑडियन्ससाठी प्रश्न विचारला जाईल.
पेशीच्या कोणत्या भागाला पेशीचे ऊर्जा केंद्र असं म्हटलं जातं? हा, आहे मॅडमला दे मॅडम. चूक, उत्तर चुकलेलं आहे. चूक, उत्तर चुकलेलं आहे. मॅडम सांगणार आहे, मॅडम नाही चुकलेलं आहे. हा, व्हेरी गुड, उत्तर बरोबर आहे. तंतुकणिका, उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे हा विज्ञान विषयाचा राऊंड या ठिकाणी संपलेला आहे. आणि एक शेवटचा प्रश्न असेल ऑडियन्ससाठी. मानवी शरीरामध्ये एकूण किती हाडे असतात? मानवी शरीरामध्ये एकूण किती हाडे असतात? 207. 260 म्हणाले. फिर चुकलेला उत्तर. पहिले ऑडियन्स बघा रे. नाही. हा, 6 उत्तर बरोबर आहे सर. 6 म्हणलाय का? 6. तर अशा प्रकारे ही दुसरी फेरी या ठिकाणी संपलेली आहे. आणि या 2 फेरीनंतर रायगड गटाला एकूण 30 गुण मिळालेले आहेत. टाळ्या. त्यानंतर शिवनेरी गटाला 30 गुण आणि प्रतापगडाला साठी सुद्धा 30 गुण मिळालेले आहेत. आणि पन्हाळगड आणि लोहगड प्रत्येकी 20-20 गुण मिळालेले आहेत. तरी सर्व गटाचे खूप खूप अभिनंदन. आणि हे जे 2 गट आहेत त्यांनी सुद्धा आणखी चांगल्या प्रकारे प्रश्नांची उत्तरे. यानंतरचा गणित फेरी. एक बार जवाब देने के बाद दूसरी बार आपको जवाब देना नहीं है. मराठीमध्येच विचारतो. हा, गणितचा फर्स्ट राउंड. पहिला क्वेश्चन, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? रायगड. करेक्ट आन्सर. दूसरा प्रश्न शिवनेरीसाठी, 1 इंच म्हणजे किती? दूसरा प्रश्न शिवनेरीसाठी, 1 डझन म्हणजे किती? 12. करेक्ट आन्सर. टाळ्या. तिसरा प्रश्न प्रतापगडसाठी, ज्या कोणाचे मान माप 90 अंश पेक्षा जास्त आणि 180 अंश पेक्षा कमी असते त्यास काय म्हणतात? जिस जाविये का पैमाइश 90 से ज्यादा और 180 विशाल कोण? करेक्ट आंसर. चौथा सवाल पन्हाळाला, घड्याळात 3 वाजले असता सामान्यतः कोणता कोण तयार होतो? काटकोन. करेक्ट आन्सर. एकदाच उत्तर द्यायचं, डिस्कस करून द्यायचं. लोहगडसाठी प्रश्न, त्रिकोणाच्या 3ही कोणांची मापांची बेरीज किती? 180 अंश. करेक्ट आंसर. पहिला देखो फर्स्ट राउंड होने के बाद तमाम टीमों को 10-10 पॉइंट मिल चुके हैं. इसके बाद हम अगला राउंड शुरू करेंगे. मेरा पहला सवाल रायगढ़ से, 1000 रुपयांचे 10% म्हणजे किती रुपये? 100 रुपये. करेक्ट आंसर.
दुसरा प्रश्न शिवनेरीसाठी 5 पेनांची किंमत 25 रुपये तर 12 पेनांची किंमत किती? ₹60. करेक्ट आंसर. नाही सम प्रतापगडसाठी प्रश्न वर्तुळाच्या सर्वात मोठा जीवेला काय म्हणतात? वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात? वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात? टाइम अप. सेम क्वेश्चन ऑडियन्स साठी. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात? दायरे के सबसे बड़े वितर को क्या कहते हैं? जर आता आठवाले यांना. रॉन्ग आंसर. रॉन्ग आंसर. थांबून सांगा. माईक घे, माईक मधून. करेक्ट आंसर. पन्हाळा. अगला सवाल पन्हाळगड के लिए 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? 25. हो वा. बरोबर उत्तर. शिकवायचा फायदा झाला. मी शिकवलो. मेरा अगला सवाल लोहगड के लिए आयताची परिमिती काढण्याचे सूत्र काय? दोन गुणिले लांबी प्लस 2 गुणिले रुंदी. चुकला चुकला सर. गलत आहे. गलत आहे सर. करेक्ट आंसर. गलत. 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. 2 गुणिले रुंदी. करेक्ट आंसर. 10 मार्क. राउंड संपला. दूसरा राउंड हमारा यहाँ पर खत्म हो चुका है. इसके साथ रायगढ़ के 50 पॉइंट है, शिवनेरी के 50, प्रतापगढ़ के 50, 40, पन्हाड़ा के 40 और लोहगढ़ के भी 40 मार्क्स है. अब एक क्वेश्चन ऑडियंस के लिए है. ऑडियंस तैयार? हो म्हणा की रे. ज्या कोणाचे मान 90 माप माप. 75 गुणिले 100 गुणिले 9 गुणिले 0 म्हणजे किती? 75 जरब 100 जरब 9 जरब 0 मतलब कितना? 75 गुणिले. सवाल बड़ा है, जवाब बहुत आसान. हाँ, फिर से एक बार बोलो मराठी में. 75 गुणिले 100 गुणिले 9 गुणिले 0 म्हणजे किती? ए थांबा. ऑडियन्स मध्ये पहिला ऑडियन्स. ऑडियन्सला चान्स द्या. हाँ ह्याला द्या चान्स. चॉकलेट दुर्गाला भी द्या. टाळ्या वाजवा की रे जोरात. इसके साथ अगला राउंड अंग्रेजी का शुरू होगा, जो देंगे हमारे शेख सर. आता या राऊंड नंतर आता या इथून गेमचे नियम बदलणार आहेत. फक्त नाही सर, याच राऊंड पुरतो. ह्या इंग्रजी विषयाच्या. ह्या एवढ्या इंग्रजी विषयाच्या पुढचं राऊंड
ते आपले नियम दुर्गा, इकडे लक्ष दे, बदलणार सर. नियम हा आहे की एखाद्या ग्रुपला समजा उत्तर आला नाही तर त्याच्या पुढच्या ग्रुपला उत्तर देण्याची संधी मिळेल परत आणि त्याच्या पुढच्या येण्या गेले त्या ग्रुपला आला नाही तर त्याच्या पुढच्या असं पूर्ण जोपर्यंत उत्तर येत नाही तोपर्यंत संधी मिळेल आणि ज्या ग्रुपने उत्तर दिलं त्या ग्रुपला ते मार्क मिळतील. कळालं का? ठीक आहे. सर परसुरे सर त्याच्यामध्ये 10+10 असं करा आता. हा त्याला बोनस मार्क धरण्यात येतील आणि पुढचा प्रश्न त्या सिरियल नुसार त्याच ग्रुपला विचारण्यात येईल. कळालं? ठीक आहे. पहिला प्रश्न रायगड या ग्रुपसाठी. तर हॉट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? कूल. बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 4 दिशांची नावे इंग्रजीमध्ये सांगा. चार दिशांची नावे इंग्रजीमध्ये सांगायची. वेळ संपत यायला लवकर. वेस्ट, ईस्ट. हा, वेळ संपली. वेळ संपलेला आहे. पुढचा ग्रुप हेच प्रश्न 4 दिशांची नावे इंग्रजीमधून सांगायची. ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ. हा उत्तर अगदी बरोबर आहे. तर प्रतापगडला बोनस पॉइंट. नाही शिवनेरीला 0 गुण, प्रतापगडला बोनस पॉइंट. हा पुढचा प्रश्न प्रतापगड साठी आहे. दवाखान्याशी संबंधित 5 शब्द इंग्रजीतून सांगायचे. इंग्रजीचे 5 शब्द जे दवाखान्याशी संबंधित आहेत. दवाखान्याशी संबंधित असणारे 5 शब्द. डॉक्टर, नर्स, पेन बुक घराही धरले जाणार. कॅबिन, ICU. वेळ संपलेला आहे. हा उत्तर चूक आहे. एक सांगितलं नाही. पुढच्या ग्रुपला संधी. पन्हाळगडला 5 नाव सांगायचे. दवाखान्याशी संबंधित 5 नावे इंग्रजीमध्ये. डॉक्टर, सिरीज, इंजेक्शन, ग्लुकोज, ICU. नर्स. उत्तर अगदी बरोबर आहे. पन्हाळाला बोनस पॉइंट आणि प्रतापगडला 0 पॉइंट. पुढचा प्रश्न पन्हाळा संघासाठी. चिल्ड्रनची स्पेलिंग सांगा. चिल्ड्रनची स्पेलिंग. CHILDREN. उत्तर अगदी बरोबर आहे. 10 गुण पन्हाळाला. 10 बोनस अधिक 10 गुण 20 गुण पळकावलेले आहेत या राऊंड मध्ये. पुढचा प्रश्न लोहगडासाठी. आय प्ले क्रिकेट. ऐकून घ्या. शांत. आय प्ले क्रिकेटचे सिंपल पास्ट टेन्स करा आणि उत्तर द्या. आय प्ले क्रिकेट. आय प्ले क्रिकेट. सिंपल पास्ट टेन्स. I played cricket. आय प्लेड क्रिकेट. उत्तर अगदी बरोबर आहे. 10 गुण लोहगडासाठी. अशा प्रकारे इंग्रजी विषयाचा पहिला राऊंड संपलेला आहे. दुसरा राऊंड लागलीच सुरू होईल. तर हा, ए, हा. तुम्हाला सांगितलं खरंच का? तू उभा राहा. तुम्ही दोघंही उभा राहा. तू आणि त्या बाजूला. कोण उभं राहायचे? दोघं. इंग्रजीच्या पहिल्या राऊंड नंतर एका पायावर उभा राहायचा. एक पायावर घे. रायगडाचे 60 गुण खाली टेक
शिवनेरीचे 50 गुण आणि प्रतापगडाचे 50 गुण, पन्हाळागड 60 गुण आणि लोहगड 40 गुण. अशा प्रकारे रायगड आणि पन्हाळागड दोघं 60-60 गुण घेऊन आघाडीवर आहेत. 2 संघ आघाडीवर आहेत. 50 गुण. ठीक आहे. लोहगड 50 गुण, तर रायगड आणि पन्हाळा दोघं 60-60 गुणावर आघाडीवर आहेत. बघा संधी आहे. रायगड आणि पन्हाळा पुढे जाण्याची संधी आहे. बोनस घेण्याची संधी आहे. बरं, जर त्या ग्रुपला प्रश्न आला तर आपण चर्चा करायची बाकीच्यांनी, कारण बोनस घेण्याची संधी आहे. तुम्ही आपापसात चर्चा केली आणि त्या संघाला उत्तर आलं नाही तर तुम्हाला संधी आहे बोनस घेण्याची. कळालं? चला, रायगड रेडी. रायगड. नाईफ या शब्दातील कोणता अक्षर सायलेंट आहे? नाईफ या शब्दातील नाईफ. उत्तर चुकलेलं आहे. पुढच्या संघाला संधी मिळेल बोनस देण्याची. नाईफ या शब्दातील कोणता अक्षर सायलेंट आहे? नाईफ या शब्दातील कोणता अक्षर सायलेंट आहे? नाइफ में कौन सा लफ्ज? नाईफ, चाकू. उत्तर चुकलेलं आहे. पुढच्या संघाला संधी. तुम्हाला संधी आहे. नाईफ चुकलं. चूक आहे. यस. चुकलं. ते विचारून देत जा ना आन्सर. नाईफ. आय. उत्तर चुकलेलं आहे. ऑडियन्स मधून ही कुठं आहे नाईफ मध्ये? नाईफची स्पेलिंग कोण सांगेल बरं? नाईफची स्पेलिंग हा, हे उत्तर बरोबर आहे. थांबून सांग. श्रीताला चॉकलेट देण्यात यावे. पुढचा प्रश्न शिवनेरी गटासाठी. नाईफची स्पेलिंग KNIFE. त्याच्यातला के सायलेंट आहे. का नाईफ म्हणतो का आपण? म्हणतो का? नाईफ म्हणतो. के हा वर्ड सायलेंट आहे. अल्फाबेट सायलेंट आहे. पुढचा प्रश्न शिवनेरी गटासाठी. ईट या शब्दाची वर्ड चेन म्हणजे शब्द साखळी पूर्ण करा. ईट या शब्दाची, ईट EAT, ईट या शब्दाची वर्ड चेन शब्द साखळी कमीत कमी 3 ते 4 शब्द सांगायचे. वर्ड चेन शिकवलेला आहे तुम्हाला. वर्ड चेन माहिती आहे मला. वर्ड चेन शब्द साखळी. तर बदल लावा. शब्द साखळी. वर्ब शब्द साखळी. चुकला. पुढचा राऊंड. पुढचा टायगर, रोज, एलिफंट. उत्तर अगदी बरोबर आहे. प्रतापगडला बोनस पॉइंट. शब्द साखळी शिकवलेला आहे. शेवटच्या अक्षरापासून पुढचा शब्द तयार करायचा आहे. त्याच्या शेवटच्या अक्षरापासून त्याचा पुढचा शब्द, अशी साखळी दिली पाहिजे. विसरून गेला तुम्ही. पुढचा प्रश्न प्रतापगडासाठी आहे. हर्ट, HEART, हर्ट या अक्षरापासून 2 नवीन शब्द तयार करून सांगा. 2 नवीन शब्द. HEART, हर्ट. ही हेट. ही हेट. स्पेलिंग HAT. हेट. HAT, हॅट. उत्तर अगदी बरोबर आहे. प्रतापगडाला 10 गुण. 10 बोनस अधिक 10 20 गुण मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न पुढच्या संघासाठी म्हणजेच पन्हाळा. 7 दिवसांची नावे. 7 दिवसांची नावे इंग्रजीतून सांगायची. 7 दिवसांची नावे. 7 दिनों के नाम इंग्लिश में. 7
दिवसांची नावे. संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे. बरोबर, उत्तर अगदी बरोबर आहे. 10 गुण मंगळगड ग्रुपला. पुढचा प्रश्न आहे लोहगडासाठी. लोहगड लक्ष आहे का इकडे? पुढचा प्रश्न आहे प्राणी संग्रहालयाला इंग्रजीतून काय म्हणतात? झू. उत्तर अगदी बरोबर आहे. शेवटचा प्रश्न. हा, एक प्रश्न ऑडियन्स साठी आहे. राऊंड संपलेला आहे. ऑडियन्स साठी प्रश्न. इंग्रजी भाषेमध्ये एकूण वॉवेल्स किती आहेत व कोणते? कोणते? उत्तर अगदी बरोबर आहे. तर इंग्रजी विषयाची फेरी इथे संपलेली आहे. यानंतर मराठी या विषयाची फेरी प्रश्नाची प्रश्नमंजुषा घेण्यासाठी मी आयसवर श्री शेख फरीद सर यांना आमंत्रित करू इच्छितो. श्री फरीद सर. आहे बघा, ऐकायला लक्ष द्या. इंग्रजीची फेरी झाल्यानंतर, इंग्रजी विषयाची फेरी झाल्यानंतर स्कोर झालेला आहे. रायगड 60 गुण, शिवनेरी 50 गुण, प्रतापगड 70 गुण, पन्हाळा 70 गुण आणि लोहगड 60 गुण. रायगडची पिछाडी झालेली आहे आणि पन्हाळा आणि प्रतापगड या दोघा संघाची आघाडी झालेली आहे 70 गुणाने. मध्ये रेसमध्ये मागून पुढे पन्हाळागड आलेला आहे 70 गुण. बोनस गुण घेऊन 20 बोनस गुण घेऊन पुढच्या राऊंड साठी श्री फरीद सर. लक्ष राहू द्या इकडे. ज्यांना आधी सर आपलं लक्ष राहू द्या. हात वर केलं नका वाजू नका, वाजले दुसरं कोण हात वर करा. हे? हातच वर राहू द्या ते वाजवण्यामध्ये, कारण बजर राहिले तर गोष्ट वेगळी. गेलं -5 आलं लक्षात. आपण हात वर केलं आणि उत्तर आलं नाही, हात वर केलं उत्तर आलं नाही तर -5. कन्फर्म असेल तरच हात करायचं. हा हो, उभं टाका, उत्तर सांगा. येस. तर पहिला प्रश्न रॅपिड राऊंडचा मराठीचा पहिला प्रश्न सोपा आहे. मराठी मुळाक्षरात एकूण किती स्वर आहेत? उत्तर कसं आहे? बरोबर. पहा, बाकीच्यांनी थोडस काळजीपूर्वक. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न, 5 प्रश्न होतील फक्त. दुसरा प्रश्न, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते याचा अर्थ काय? अगदी बरोबर. उत्तर सांगायचं नाही, फक्त हात आधी तुम्ही सांगितलं ना. ओके. फक्त हात वर करायचं. त्यानंतर तिसरा प्रश्न, श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण? हात वर. कसं रे? बरोबर.
लोहगड. लोहगड. प्रश्न चौथा. थेंबे थेंबे तळे साचे. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा अर्थ काय? ए बोल नको म्हणाला. थोडे थोडे करू वाढणे जास्त होणे. आंसर वही है तो देखो तुम्हारे हिसाब से. परत एकदा सांग. थोडे थोडे करून जास्त होणे. हा प्रश्न तंतोतंत जरी नसेल तर अर्थ एकच आहे. उत्तर बरोबर आहे. प्रतापगड. फक्त हात वर करा रे, बोल नका, उत्तर देऊ नका. आता पहा, शेवटचा प्रश्न आहे. हे सुद्धा मनच आहे. त्या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. काखेत कळसा गावाला वळसा. लोहगड. हातामध्ये ठेवून दुसरीकडे शोधते. उत्तर बरोबर. ओके. लोहगड. लोहगड. इथं मराठीचं हा राऊंड संपलेला आहे. या राऊंड नंतर रायगड. तुमच्यासाठी चॉकलेट प्रश्न. काय? नाही. व्याकरणातले प्रश्न आहे. आपल्या सर्वांचं आवडतं व्याकरण. लक्षात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? चूक. नो नो नो. चूक सर. थांबा रे. सर. ऑडियन्स. विशेष सर. सर. थोडं जवळ आलं. विशेषण. अगदी बरोबर. शेवटी पल्लवीने एक चॉकलेट घेतलाच कसं आहे की नाही? पहा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. काय म्हणतो? विशेषण. श्रेया हुशार मुलगी आहे. कशी आहे? विशेषण कोणता शब्द आहे? हुशार. हे हा लक्षात. याच्यानंतर आपल्या शाळेचे सहशिक्षक श्री दिप्तेवाड सर हिंदीचे प्रश्न घेऊन येत आहेत. हिंदी. त्यांची हिंदी एकदम छान आहे. हो हो. सांग. 30. रायगड 80. कोणा टाळ्या? 80 गुण आहेत रायगडाचे. शिवनेरी 50 गड. 50 गुण. 50 गुण. काय आवाज वाटतील? त्यानंतर प्रतापगड 90. 90 होतात कसं? 30, 40, 50, 60, 70, 80, 90. ते शून्य आहे सर. कोणतं शून्य आहे? प्रतापगडाचे हो. 80. प्रतापगड 80. त्यानंतर पन्हाळा 70. पन्हाळा 70. हो 70. लोहगड जवाब दो ना.
80. तसं ठेवायचं नव्हतं विचारायचं होतं. आता शेवटचं राऊंड आहे, हे सुद्धा रॅपिड राऊंडच आहे ना सर. हे प्रश्न फॉरवर्ड होणार नाही, तुमच्यासाठीच आहे. चॉकलेट कमवायची संधी तुमची आहे. रायगढ़ आपके लिए पहला क्वेश्चन है, भाग जाना इसका अर्थ बताओ. पळून जाणे. एखादी गोष्ट सर यहाँ सेंटर में आना. रायगढ़ पहला क्वेश्चन आपके लिए, राजू होशियार है, इस वाक्य में क्या विशेषण पहचानिए. होशार. बराबर. सर 10 गुण रायगढ़. अगला क्वेश्चन है शिवनेरी के लिए, सूरज शब्द का समानार्थी शब्द कौन सा है. सूरज शब्द का समानार्थी शब्द बताओ. सूरज. जल्दी बताओ. बताओ ना. गलत जवाब. ऑडियंस. सूरज. हाँ क्या बराबर. बराबर. एक चॉकलेट के लिए, पल्लवी के लिए एक चॉकलेट. तालियां बजाओ, तालियां. इसके बाद हाँ प्रतापगड के लिए अगला क्वेश्चन आहे, आठवड्याला हिंदीमध्ये काय म्हणतात. हप्ता. के ना. हप्ते के ना. हप्ता की सप्ताह. गेला गेला गेला. सप्ताह. या सप्ताह बोलते, क्या बोलते. सप्ताह. पण अगला सवाल आहे, 89ला हिंदीमध्ये काय म्हणतात. बताओ. हाँ? 89 बोलते, क्या बोलते. 89. आपका एक ऑडियंस का लोगों अगला जवाब है. सर यहाँ आना, सेंटर में आओ. यहाँ से पूछो. अगला सवाल लोहगढ़ के लिए. नाही, लोहगढ़. हिंदी भाषेची लिपी कोणती आहे. हिंदी भाषेची लिपी कोणती लिपी आहे. थांबलो मी थांबलो. बताइए जल्दी, समय खत्म हो रहा है. बताइए. हे आपण लिहितो सवाल क्या था. ते हिंदी भाषेची लिपी कोणती आहे. क्या. देवनागरी. मला बताओ. देवनागरी. देवनागरी. कौशी लिपी आहे. देवनागरी. दुसरं. तालियां बजाएं सर. सवाल खत्म हो चुके हैं साहब. अब थोड़ी देर में रिजल्ट आने वाला है विनर का. सर जाओ ना. एक बार जोर से तालियां बजाएं, तालियां. निकाल. देखो सबसे कम मिले हैं शिवनेरी को 50,
उसके बाद मिले तालियां बजाओ, शून्य के नाम पे तालियां बजाओ 50। पन्ना को मिले 70 मार्क्स मिले पन्ना को, तालियां बजाओ तालियां। उसके बाद मिले लोहगढ़ को 80 मार्क्स, लोहगढ़ तालियां बजाओ। उसके बाद प्रतापगढ़ को मिले 80 मार्क्स और आज के विनर है रायगढ़ 90 मार्क्स, तालियां। आपको कैसा लग रहा है विनर होने के बाद? अच्छा, बहुत अच्छा, बहुत अच्छा। एक जवाब नहीं दिया। जवाब दिए बगैर फर्स्ट आना बोले तो अच्छा दिखेगा ना। तालियां, रायगढ़ के नाम पे तालियां बजाएं जोर से।